सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. जे लोक व्यवसाय करतात त्यांना आज संध्याकाळपर्यंत एक मोठी डील फायनल होण्याची दाट शक्यता आहे. या डीलमुळे तुमच्या व्यवसायाला खूप फायदा होईल. तुम्हाला आज समाजामध्ये विशेष मान सन्मान मिळेल. तुमच्या भौतिक सुखांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. यामुळे तुमची समाजामध्ये ओळख वाढेल आणि तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. मुलांच्या आरोग्याकडे तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. त्यांना काही आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. ऑफिसमध्ये वातावरण हे तुमच्यासाठी अनुकूल राहील आणि तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील. जे लोक व्यवसाय करतात ते आज नवीन योजनांवरती लक्ष केंद्रित करतील. एखाद्या पवित्र स्थळाच्या प्रवासानं तुम्हाला मानसिक शांती मिळेल. जर तुमचा कोणताही कायदेशीर वाद चालू असेल तर तुम्हाला आज त्यामध्ये यश मिळेल. आज संध्याकाळपर्यंत तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, ज्यामुळे तुमच्या पराक्रमात देखील वाढ होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी शिक्षकांची मदत घ्यावी लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामाचा आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायातील रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी बराच वेळ द्याल, ज्यामुळे तुमची जुनी कामं पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना आज त्यांचं आवडतं काम करण्याची संधी मिळेल. तुम्हाला आज तुमच्या कामामध्ये कुटुंबाचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. ते तुमच्या पाठीशी उभे राहतील. तुम्हाला आज नोकरीमध्ये एखादं विशेष काम करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, जे तुम्ही मेहनतीनं आणि वेळेवरती पूर्ण कराल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांनुसार वातावरण तयार होईल आणि तुमचे सहकारी तुम्हाला साथ देतील. तुमचे शत्रू तुमचं काहीही आज बिघडवू शकणार नाहीत. आज तुम्ही जे काही काम कराल त्याचं फळ तुम्हाला भविष्यात नक्की मिळेल. तुम्ही आज तुमच्या व्यवसायातील रखडलेली कामं पूर्ण करण्याची योजना आखाल, जी तुम्हाला आळस झटकून पूर्ण करावी लागेल. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदाराचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये एक नवीन ऊर्जा येईल. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत फिरण्यामध्ये घालवाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा राहील. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यातील योजना पूर्ण करण्यासाठी व्यस्त राहाल आणि त्यामुळे तुमची जास्त धावपळ होईल. त्यामुळे संध्याकाळपर्यंत तुम्हाला थकवा जाणवेल. या व्यस्ततेतही तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनासाठी वेळ काढू शकाल, ज्यामुळे तुमचा जीवनसाथीदार आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आज तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. रात्रीच्या वेळी तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा कराल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र आहे. आज तुमच्या घरामध्ये काही शुभ कार्यक्रमांची चर्चा होऊ शकते, ज्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल. सासरच्या लोकांशी तुमचे संबंध सुधारतील. जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार दिले असतील तर ते विचारपूर्वक द्या, कारण ते परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. तुम्हाला आज तुमच्या वागण्यात संयम आणि सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी तुमचे मतभेद होऊ शकतात.
नोकरी करणाऱ्या लोकांना आज एखादं नवीन काम दिलं जाऊ शकतं. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तींना तांदळाचं दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या कामाशी संबंधित सर्व वाद आज मिटू शकतात. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काही काम तुमचं सुरू होऊ शकतं. जर प्रॉपर्टीशी संबंधित कुठलाही जुना विषय चालू असेल तर आज तुमच्या हाती निराशा लागू शकते. तुमच्या मुलांना सामाजिक कार्य करताना पाहून तुम्हाला आज समाधानाची भावना मिळेल. जर तुमच्या कुटुंबात खूप दिवसांपासून काही ताणतणाव चालू असेल तर तो तुम्हाला त्रास देऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप मजबूत आहे. आर्थिक परिस्थितीबद्दल आज तुम्ही कमी चिंतेमध्ये असाल, कारण बऱ्याच काळापासून अडकलेले तुमचे पैसे आज तुम्हाला मिळू शकतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकाल. आज तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि स्थैर्याचा अनुभव येईल. जर तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायात काही नाविन्यता आणू शकलात तर त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुमच्या कामात नवीन उत्साह येईल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फिरण्याचा आनंद घेऊ शकता. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फायदेशीर आहे. व्यवसायाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही थोडासा धोका पत्करला तर मोठा नफा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. व्यवसायाच्या नवीन संधी तुमच्या आजूबाजूला असतील, परंतु तुम्हाला त्या ओळखण्याची गरज आहे. रोजच्या कामाव्यतिरिक्त आज तुम्ही काही नवीन कामांमध्ये हात घालाल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात नम्रता ठेवावी लागेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. जर तुम्ही भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय केला असेल तर आज तो तुम्हाला चांगला नफा देईल. आज अनेक प्रकारची कामं हाती घेतल्यानं तुमचं लक्ष मात्र विचलित होऊ शकतं. तुम्हाला आज घरातील रोजची कामं पूर्ण करण्याची एक सुवर्ण संधी मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मुलामुलीच्या लग्नाशी संबंधित निर्णय घ्यावा लागेल. तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल, कारण काही आजार त्यांना त्रास देऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करून देवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा सावधगिरीचा आहे. तुम्हाला आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण बऱ्याच काळापासून चाललेला थकवा तुम्हाला आज त्रास देईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. आज नफ्याच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील, त्यामुळे घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नका. प्रत्येक कामात आणि प्रत्येक निर्णयात विचारपूर्वक पाऊल उचला. विद्यार्थ्यांना परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळेल. मुलांच्या लग्नात येणारे अडथळे दूर होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची ख्याती पसरेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फायदेशीर आहे. आज जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये धोका पत्करावा लागला तर तो नक्की घ्या, कारण यामुळे तुम्हाला भविष्यात खूप मोठा फायदा होईल. जर तुम्हाला एखादा गरजू माणूस भेटला तर त्याची मदत नक्की करा. तुम्हाला आज तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही सर्व काही मिळवू शकता, ज्याची आतापर्यंत तुम्हाला कमी वाटत होती. तुम्ही तुमच्या गोड आणि नम्र स्वभावानं कुटुंबातील चालू असलेल्या समस्या संध्याकाळपर्यंत सोडवू शकाल. भावांशी तुमचे संबंध सुधारतील. आज विवाहाचे तुम्हाला चांगले योग आहेत. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा.
तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.